नमस्कार, न्यूज एट 11 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। राज इसरानी दिग्दर्शित चिंगी हा चित्रपट महाराष्ट्रात आज सर्वत्र प्रदर्शित झाला। मुंबईत प्लाझा आणि भारत माता या चित्रपटगृहात खास महिलांसाठी शोचं आयोजन करण्यात आलं होतं। मुंबईतल्या प्लाझा आणि भारत माता चित्रपटगृहांच्या बाहेर महिलांच्या रांगा लागल्या होत्या। निमित्त होतं चिंगी चित्रपटाच्या महिलांसाठीच्या खास शोचं। उत्सुकतेपोटी काही पुरुष मंडळीही हजर होती, पण महिलांच्या राज्यात आज त्यांना कोण विचारतोय? कलाकारांच्या उपस्थितीत खास महिलांसाठी आयोजलेल्या या फर्स्ट डे फर्स्ट शोला चांगलीच दाद मिळाली। सगळ्या महिला खुश आहेत की घरातल्या मुलं बाळ आता शाळेत गेले तर दुपार नाही ते झोपायचंच आहे, पण एवढा काय शो आहे की खास महिलांसाठी पहिला शो जर डिले केलाय म्हटलं तर आपल्याला बघितलंच पाहिजे। आणि म्हणून आज मी पिक्चर बघण्यासाठी आलेले आहे। मुली पण मुलांबरोबरच हिम्मत करून काम करतात ना। मुलांमध्ये काय फरक आहे तेच आम्हाला म्हणणं आहे। आम्हाला पण मुलगी आहे, मग आम्ही काय टाकून देणार नाही, कधीच नाही। खूपच छान वाटलं, कारण का हल्लीच्या मुलींच्या ह्याच्यावर आहे तो, कारण त्या 5 बहिणी दाखवल्या, त्या 5 मुली दाखवल्या, म्हणजे त्यांची लग्न कशी व्हायची। तसं मला सुद्धा 3 मुली आहेत। मला सुद्धा प्रश्न पडतो की काही लोक याच्यामुळे त्या लग्नाच्या उभ्या राहतील तेव्हा त्यांना असाच प्रश्न राहील का। या बोलक्या प्रतिसादानं कलाकार मंडळींचाही उत्साह दुणावला होता। स्त्री भ्रूण हत्येवर आधारित चिंगी चित्रपटाची कथा आहे ना, गोड बातमी आहे। गिरिजा ओक आणि मिलिंद गौरी यात प्रमुख भूमिकेत आहेत, तर नीलम शिर्के पाहुणी कलाकार आहेत। त्याला फार डॉक्युमेंटरी किंवा फार इन्फॉर्मेशन देऊन कंटाळा आणणारी फिल्म नाही आहे ही। आपल्यामध्ये हसत खेळत ती कधी फिल्म चालू होते कधी संपते हे कळत नाही ऑडियन्सला। आणि आज महिलांचा रिस्पॉन्स अप्रतिम आहे। एवढ्या थिएटर अख्खं खचाखच भरलेलं आहे। इंटरव्ह्यूमध्ये महिला येऊन आम्हाला खूप छान रिस्पॉन्स देत आहे। खूप बरं वाटतंय। आतमध्ये खूप महिला एकत्र आल्यात आणि त्यांना विचारलं कसा वाटतोय चित्रपट, की ते ओरडून सांगतायत मस्त। आणि आत्ता खूप खरं तर भरून आलं, कारण काही लोक काही महिला मला येऊन ॲक्च्युली सांगत होत्या की आम्ही 5 बहिणी आहोत आणि आमच्या बाबांना लोक सांगायचे की 5 मुली झाला इथेच तुमची इज्जत गेली आहे। आणि आज आम्ही सगळे आपल्या पायावर उभे आहोत आणि खूप ताची वाटलं मला। पब्लिसिटीचे अनेक फंडे आता मराठी चित्रपटसृष्टीत येऊ लागलेत। अशा प्रकारच्या खास शोचं आयोजन हाही त्याचाच एक भाग म्हणावा लागेल। साम मराठी, मुंबई। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या सकाळी 7 वाजता। शुभरात्री।